ठीक आहे. चातुर्मासातला प्रथम मास म्हणजे कुठला? श्रावण. आता श्रावणाला काय म्हणतात? तर व्यावहारिक दृष्ट्या याला श्रावण मास म्हणतात, परंतु यजुर्वेदात याला नभमास असं म्हटलंय. तर नभमास म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. पूर्वी मी गिरीश पाटील आपलं नॉर्मल लेक्चर मध्ये स्वागत करतोय. आता आपल्या वैदिक ज्योतिषानुसार श्रावण मासाला श्रावण का म्हणतात? तर या महिन्यामध्ये जी पौर्णिमा असते, हा पहिला महिना जरी चातुर्मासाचा असला तरी जर आपण विचार केला तर चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ आणि श्रावण पाचवा महिना आहे हिंदू कॅलेंडर नुसार. तर या महिन्यामध्ये चंद्र हा श्रवण नक्षत्रात असल्यामुळे या श्रावण मास असं म्हणतात. याला वसू असं देखील नाव आहे. आता वसू म्हणजे काय? तर त्याचा अर्थ खऱ्या अर्थाने वसुंधरा. आणि वसुंधरा ही धनसमृद्धीची देवता आहे. आणि म्हणून यजुर्वेदात तिला स्मरण करण्यासाठी वसवे स्वाहा हे यज्ञ आहुतीचे विधान आहे. आणि हे देवी ही आहुती स्वीकार कर असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता नभ किंवा याला नभमास म्हणतात कारण श्रावण मासामध्ये आकाशाचं अस्तित्व जाणवतं. हे आकाशाचं अस्तित्व म्हणजे वरती दिसणारे आपले मेघ किंवा ढग. श्री रामचरित मानस मध्ये वर्षा काल में नभ छाये देखत लागत पद्म सुहाय असं किंवा परम सुहाय असं म्हटलंय. अग्निपुराणात 12व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णानं याला नभप्रयोग असं देखील. आता फ्रेंच फ्रेंच भाषेमध्ये एक न्यूआ NUA नावाचा शब्द आहे. त्याचाच अर्थ नभ म्हणजे उंचावरून ढग चालणं असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे या महिन्यामध्ये उंचावरून ढग चालतात म्हणून याला नभमास असं देखील म्हणतात. जो आकाशामध्ये आपल्याला आता देशमाने सरांच्या डोक्यावरती दिसत आहे. ठीक आहे. श्रावण महिना. श्रावण महिना हा भगवान शिवास अर्पण महिना आहे किंवा भगवान शिवाला, महादेवाला हा महिना आवडतो. पूजा अर्चना, व्रत, जलाभिषेक शिवास अत्यंत प्रिय मास असल्यामुळे या महिन्यामध्ये हे सर्व केलं जातं. आणि श्रावण मासातच आपल्या सगळ्यांना माहिती असेल की समुद्र मंथन झालं होतं आणि ज्यामध्ये महेश्वराने विष प्राशन केलं होतं. तो हा महिना. आणि याच महिन्यात माता पार्वतीने शिवाबरोबर विवाहासाठी व्रत ठेवलं होतं किंवा तपस्या केली होती. त्यामुळे श्रावणाचं महत्व विशेष आहे. आणि विशेषतः ज्यांचे विवाह होणे आहेत किंवा जे ऑलरेडी विवाहित आहेत त्या वैवाहिक दृष्ट्या या महिन्याचं विशेष महत्व आहे. आता विशेषतः दान पुण्याचं शुभ लाभ किंवा शुभ फळ या महिन्यामध्ये मिळतं. एकीकडे याच महिन्यात माता पार्वतीने शिवविवाहासाठी तपस्या केली, ते सांगितलं मी तुम्हाला. श्रावणी सोमवारी विशेष फलदायी असतं आणि शिवपुराण किंवा शिवलीला तांडव स्तोत्र, शिवतांडव स्तोत्र किंवा शिवलीला अमृत त्याचं पाठन करणं हे या महिन्यामध्ये शुभ मानलंय. या मासात मधुस्त्रवा तृतीया, नागपंचमी, भानुसप्तमी, दुर्गा सप्तमी किंवा दुर्गाष्टमी, सॉरी सप्तमी नाही अष्टमी, पतेती, पुत्रदा एकादशी, नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन हे शुद्ध पक्षामध्ये, श्रावण शुद्ध पक्षामध्ये सण साजरे केले जातात. तर श्रावण कृष्ण पक्षामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे श्रीकृष्ण जयंती, पिठरी अमावस्या. आणि या मासामध्ये मांसाहार सोडणं, तळलेले पदार्थ अवॉइड करणं हे विशेषतः सुचवलेले आहेत. इवन श्रावणी सोमवारी सैंधव मीठ न खाणं असं देखील म्हटलेलं आहे. तर थोडक्यात ही श्रावण मासाची किंवा नभमासाची मी तुम्हाला माहिती दिली. कोणाला याविषयी अजून काय बोलायचं असेल तर बोलू शकता, परंतु ही जनरल माहिती मी दिलेली आहे.